बऱ्याच जणांनी हा ब्लेंडरबद्दल मला इन्क्वायरी केली, तर खरंच आज खूप स्मूथ असं ब्लेंड होतं. वरण-भात असो की वरण-पोळी असो, ज्यांची मुलं एकदम पेस्टली खातात ना, तर खरंच हे खूप बेस्ट आहे. मी शिवांश जेव्हा 6-7 महिन्याचा झाला होता ना, मी त्याला कधीच वरणाचं पाणी किंवा भाताचं पाणी हे दिलंच नाही. कुठल्याही डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवायची हळद टाकून आणि त्याची मस्त अशी प्युरी द्यायची. आता आमच्याकडे तर आमचे नवरदेव आले आहेत, म्हणजे माझा भाचा आला होता. म्हटलं त्याची शॉपिंग करून द्यावं थोडीशी, म्हणून मी बरेचसे प्रोडक्ट त्यांना घेऊन दिले स्किन केअर रिलेटेड. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच आम्ही स्किन केअरचं सगळं सामान वगैरे घेतलं आणि मुंडोळ्या वगैरे बरंच बाकी सामान घ्यायचं होतं. म्हटलं चला आज तुमची शॉपिंग करून देते. त्यानंतर घरी आल्यानंतर आमचं बरेचसं स्वयंपाक वगैरे पण जेवणाचा सगळा कार्यक्रम होता. आता तो घ्यायला तर मी चक्क विसरलेच, पण चला जे आहे म्हटलं ते शेअर करूया. त्यानंतर मी घरी आल्यानंतर आधी हे काम केलं, पाणी घालायचं, कारण की खूप ऊन पडतंय त्यामुळे ना खरंच खूप झाडं सुकतायत. आता मी केलं म्हणजे स्वामीला ते करणं आलंच. बघा, माझी सगळी कॉफी करणारच.